भारत माता की जय. पुस्तक विज्ञाननिष्ठ निबंध. भाग पहिला. मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव. वाहत्या नदीत काठी आपटली असता त्या नदीच्या अखंड धारेचे पळभर 2 भाग झालेले भासतात. संध्याकाळी अंधुकलेल्या अखंड आकाशात मध्येच कुठे जी पहिली चांदणी लुकलुकू लागते ती तशी चमकण्यासरशी या अखंड आकाशाला एक गणनबिंदू मिळून त्याच्या चारीकडे 4 बाजू चटकन वेगळ्या झाल्याच्या भासतात. या पदार्थ जातीतही मनुष्याच्या जाणीवेची चांदणी चमकू लागताच त्याचे अकस्मात 2 भाग पडतात. उभे विश्व अनंताच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत चरकन कापले जाऊन दुभंग होऊन पडते. सुरूप आणि कुरूप, सुगंधी आणि दुर्गंधी, मंजुळ आणि कर्कश, मृदुल आणि कठोर, प्रिय आणि अप्रिय, चांगले आणि वाईट, दैवी आणि राक्षसी, ही सगळी द्वंद्वे मनुष्य हा ह्या यच्च यावत विश्वाचा, वस्तुजातीचा केंद्र कल्पिल्यामुळेच मध्यबिंदू समजला जाताच अकस्मात उत्पन्न होतात. मनुष्यास जो सुखद तो विश्वाचा एक भाग आणि मनुष्यास जो दुःखद तो दुसरा. पहिला चांगला, दुसरा वाईट. ज्याने विश्वाचा मनुष्यास सुखद होणारा हा चांगला भाग निर्मिला तो देव, मनुष्यास दुःख देणारा तो दुसरा वाईट भाग निर्मिला तो राक्षस. मनुष्याच्याच लांबीरुंदीचा गज घेऊन विश्वाची उपयुक्तता, बरे वाईटपणा मोजला असता या मोजणीचा हा निकाल फारसा चुकत आहे असे काही म्हणता येणार नाही. विश्वाची उपयुक्तता आपल्या मापानेच मनुष्याने अशी मापावी हेही अपरिहार्यच होते. विश्वाचे रसरूप गंध स्पर्शादी सारेच ज्ञान मनुष्याला त्याच्यापाशी असलेल्या 5 ज्ञानेंद्रियांनीच काय ते कळू शकणार. विश्वातील वस्तुजात एकेकी गणून तिचे पृथक्करण करून ते घटक पुन्हा मोजून त्या अमर्याद व्यापाची जंतरी करत राहिल्याने विश्वाच्या असीम महाकोशातील वस्तुजातीचे मोजमाप प्रकरणे केवळ अशक्य होते असे समजून आपल्या प्राचीन तत्वज्ञानांनी आपल्या 5 ज्ञानेंद्रियांनीच ज्या अर्थी हे सगळे विश्व केव्हाही जे काही आकळले जाऊ शकणार आहे ते जाऊ शकते त्या अर्थी त्याचे पंचीकरण करणे हाच वर्गीकरणाचा उत्कृष्ट मार्ग होय असे जे ठरवले ते एका अर्थी क्रमप्राप्तच होते. इतकेच नव्हे तर जो त्यांच्या अप्रतिम बुद्धिमत्तेचा त्या काळचा एक आश्चर्यकारक विजयच होता. ज्ञानेंद्रिय जर 5 तर विश्वाचं यच्चयावत वस्तुजात त्यांच्या त्या 5 गुणांपैकी कोणत्या तरी एका किंवा अनेक गुणांचेच असणार. अर्थात त्या 5 गुणांच्या तत्वांनी पंचमहाभूतांनीच ते घडलेले असणार. या विश्वदेवाचा आम्हाशी जो काही संवाद होणे शक्य आहे तो ह्या त्याच्या 5 मुखांनीच काय तो होणार, म्हणून तो विश्वदेव तो महादेव पंचमुखी होय. आपल्या ज्ञानेंद्रियांनी विश्वाच्या गुणधर्मांचे आकलन करण्याचा मनुष्याचा हा यत्न जितका अपरिहार्य आणि सहज तितकाच स्वतःच्या अंतःकरणाने त्या विश्वाला निर्मिणाऱ्या देवाच्या अंतःकरणाची कल्पना करण्याचा मनुष्याचा यत्नही साहजिकच होता. त्यातही मनुष्याला सुख देण्यासाठीच कोण्या दयाळू देवाने ही सृष्टी निर्मिली असावी या मानवी निष्ठेला अत्यंत प्रबळ असा पाठिंबा ही सृष्टी देवीच प्रतिपली तिला तशी लहरच आली की सारखी देत राही आणि आजही देतेच आहे. खरोखर मनुष्याच्या सुखसोयीसाठी त्या दयाळू देवाने ही सृष्टीची रचना किती ममताळूपणे केली आहे पहा. हा समुद्र किती प्रचंड ही महाभूते, पण मनुष्याच्या सेवेस त्यांना देखील त्या देवाने लावले. दुपारी तहान करीत मुले खेळून दमून येतील तेव्हा थंडगार आणि गोड पाणी मिळावे म्हणून आई सकाळीच विहिरीचे पाणी भरून कुज्यात घालून गारत ठेवते. तशा ममतेने उन्हाळ्याने नदी सुकून जाण्याच्या आधीच हा सूर्य त्या समुद्रातले पाणी किरणांचे दोर खोल सोडून भरतो.
मेघांच्या कुज्यातून साठवून ठेवतो आणि तेही मध्यंतरी अशी काही हातचलाखी करून की समुद्रात असताना तोंडी धरवेना असे खारट असणारे पाणी किरणांच्या कालव्यातून त्या आकाशाच्या विस्तीर्ण सरोवरात साचताच इतके गोड आणि गार व्हावे की जे पाणी पिण्यासाठी देवांच्या तोंडासही पाणी सुटावे. पुन्हा समुद्राचे खारट पाणी माणसासाठी गोड करून देण्याच्या धांदलीत साराच्या सारा समुद्र गोड करण्याची भलतीच चुकीही न होईल अशी तो दयाळू देव सावधगिरीही घेवतो. एका वर्षात हवे तितकेच गोड पाणी करून आटवण्या इतकीच शक्ती सूर्यकिरणात आणि साठवण्या इतकीच शक्ती मेघात ठेवली जाते. नाहीतर सारा समुद्रच गोड झाल्यानं मनुष्याला मीठ मिळणं बंद होऊन त्याचा सारा संसारच अळणी व्हायचा. उरलेला भाग पुढच्या ऑडिओमध्ये ऐकूया. भारत माता की जय.